जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. ज्ञान तर आपल्याला मिळतंच, पण फक्त ज्ञान मिळाल्याने सगळं काही होत नाही. कॉलेजला ॲडमिशन मिळाली, मेडिकलला म्हणजे डॉक्टर झालो असं नाही होत. नंतर 5 वर्ष अभ्यास करावा लागतो, थिअरी प्रॅक्टिकल. इथेही परिस्थिती आपली परीक्षा घेत राहणार आहे. आपण कोणत्याही परिस्थितीची दखल न घेता आपण डिस्टर्ब झालो नाही तर निसर्गाच्या परीक्षेत आपण पास. आपण मोक्षमार्गावर तेवढी प्रगती करू. दखल दिली, रागद्वेष झाले, डिस्टर्ब झालो आपण, तर मग थांबावं लागेल. मग पुन्हा पुढच्या वेळी परीक्षा द्यावी लागेल. परिस्थितीत प्रतिकूलता येईल, कधी आक्षेप येतील, कधी अपमान होईल. अशाही परिस्थितीत समोरचा निर्दोष दिसावा, पण ज्यावर परिणाम होईल, भोगवता येईल, अशावेळी तो वेगळा, मी शुद्धात्मा वेगळा, ती जागृती राहू द्या. जो भोगताय त्याची चूक, काहीतरी पूर्वजन्मातला हिशोब आला आहे, हिशोब पूर्ण होऊन सुटायचा आहे, निमित्त निर्दोष आहे. अशी प्रत्येक वेळी जागृती ठेवली तर एक एक कर्म संपत जातील. मोक्षमार्गावर आपण पुढे पुढे जात राहू. हे जग निर्दोष आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणाचेही दोष दिसायला नको आहेत. माझ्याबरोबरच असं का केलं, कायम मलाच का त्रास देतो हा, माझी काय चूक, प्रत्येक वेळी माझी चूक काढत असतात, प्रत्येक वेळी मीच ॲडजस्ट करायचं, ही बुद्धीची दखल आहे. 100 वेळा ॲडजस्ट व्हावं लागो किंवा 50 वेळा लागो, आपण आपली सुटका होत आहे. आपल्याला सुटायचं आहे. ज्याला सुटायचं असेल त्याला ॲडजस्ट व्हायचं आहे, होतच राहायचं आहे. बघा, निसर्गात कितीदा उन्हाळा येतो, हिवाळा येतो, पावसाळा येतो, धुकं येतं. सगळ्या परिस्थिती आपण ॲडजस्ट होतो की नाही. जे काही दुकान असेल किंवा जॉब असेल किंवा बिझनेस असेल, जावं तर लागतंच, करतोच आपण. घरातही खाणं पिणं सगळ्या ॲडजस्टमेंट्स करतच असतो. म्हणजे इथल्या सांसारिक सुखासाठी आपण ॲडजस्टमेंट घेतो. चला, खर्च पाणी, पैसे आले की खर्च करायचे. बॉस कधी अपमान करतो, कधी नुकसान करून आक्षेप घेत राहतो, तरीही आपण ॲडजस्टमेंट करतोच ना. कारण पगार मिळाला की आपलं घर चालणार आहे. सांसारिक सुखांसाठी ते करतो. पण इथे समोरच्याला निर्दोष पाहिलं, ॲडजस्ट होत गेलात तर मोक्षापर्यंत नक्कीच पोहोचाल. या संसारात सुख येईल, पण तिकडे मोक्षाचं सुख मिळेल. त्यासाठी जागृती ठेवायची की नाही, मी जी काही परिस्थिती येईल तप करायचं आहे. कधीही कोणी धक्का जर दिला, आपण डबल धक्का नाही मारायचा त्याला. हिशोब पूर्ण होतोय, आपलाच हिशोब आहे, आपण पुन्हा दखल द्यायची नाही आहे. हीच जागृती ठेवायची आपण कायम. हिशोब पूर्ण होईल, कोणी दखल त्यात नाही देऊ शकणार. दादाजी म्हणतात की कोणताही जीव इतर जीवांमध्ये किंचित मात्र हस्तक्षेप नाही करू शकत. असं हे स्वतंत्र जग आहे. आपला हिशोब असेल तोवर दखल होत राहील. जमा करा. नवी स्पंदनं आता देऊ नका समोरच्याला. असं माझे बरोबर का वागला, माझा काय दोष आहे, मला का त्रास देतो हा, नाही, काहीच वाटतं का मने. दादाजी म्हणायचे की आपल्याला कशामुळे हे होत आहे, कोणत्या कारणामुळे हा परिणाम आला आहे, हे तेवढी जागृती ठेवायची आहे. समोरचा दोषी दिसतच नाही आहे. अल्टिमेट गोष्ट तर हीच आहे की स्वतःच्या दोषांचे संयोग जुळल्यावरच फळ येतं. कॉजेस पूर्व भावात पेरली होती, स्वतःच्या कॉजेसचा परिणाम हा संयोग कालक्षेत्र निमित्त मिळून इफेक्ट येत असतो. कोणाचा दोष काढणार आहात. त्वरित समजायचं की नाही, आपलाच हिशोब पूर्ण होतोय, उपकारक आहे, आपल्याला कर्मातून मुक्ती देत आहे. एक कर्म समता भावनेने पूर्ण करत गेलो तर मोक्ष मार्गावर आपण अगदी पूर्णाहुतीपर्यंत पोहोचू. बघा, हाच पुरुषार्थ करायचा आहे. थोडे काही प्रश्न घेऊया आता. दादाजींचं विज्ञान समजून घेताना जीवन व्यवहारातही विज्ञानाच्या गोष्टी फिट करत जाऊ, तरच
व्यवहारात उपाय योजता येतील, नवी कर्म बांधली जाणार नाहीत आणि कर्मापासून सुटका होत राहील. बुद्धिसिंग रावत, शुद्धात्मा म्हणजे काय? आणि आपण अशी कृपा करावी की मी कायम जागृत अवस्थेत राहीन. ते बघा, बुद्धिसिंग साहेब. नाव काय आहे ना तुमचं? होय. मी बुद्धिसिंग आहे मानायचा, ती अज्ञान मान्यता होती. आता खरं ज्ञान घेतलंय ना तुम्ही? होय, ऑनलाईन घेतलं होतं. हा, मग आता समज आली ना, मी शुद्धात्मा आहे. आता शुद्धात्मा म्हणजे काय? आपले स्वतःचं रिअल स्वरूपच आहे ते. हे रिलेटिव्ह आहे. बुद्धिसिंग कोणाचे पती आहात, कोणाचे पुत्र आहात, कोणाचे पिता आहात, जावई आहात, काका आहात, सगळं रिलेटिव्हमध्ये. पण रिअलमध्ये तुम्ही कोण आहात? आपण म्हणतो की मी यांचा पती आहे, यांचा मुलगा आहे, मी यांचा वडील आहे. म्हणजे आपण खरोखर मुलगा आहात, खरोखर नवरा आहात, खरोखर वडील आहात का? खरं तर नाते संबंध असतात. बायकोमुळे तुम्ही नवरा आहात, वडिलांमुळे तुम्ही त्यांचे पुत्र आहात, मुलामुळे मुलाच्या दृष्टीने वडील आहात. मग रिअलमध्ये कोण आहात? हा संबंध नसेल, रिलेटिव्हमध्ये सगळे नसेल, तर रिअलमध्ये काहीतरी असायला हवं ना. म्हणजे नावाच्या आधारे तुम्ही बुद्धिसिंग, तेही नावं शरीराला दिलं गेलं आहे. शरीराच्यामुळे शरीरही साथ सोडेल तरी स्वतः तर आहात. तो स्वतः जो आहे तो शुद्धात्मा आहे, ॲब्सोल्यूट रिअली. म्हणजे रिलेटिव्ह ट्रेनमध्ये जो बसेल त्याला पॅसेंजर म्हणतील, इथे सत्संगी म्हटलं जाईल, डॉक्टरकडे गेल्यावर पेशंट म्हटलं जाईल. म्हणजे सगळं रिलेशन आहे. ऑल दिस रिलेटिव्ह आर टेम्पररी ॲडजस्टमेंट्स. आणि रिलेटिव्ह आहे तर रिअल असलंच पाहिजे. रिअल असेल तेव्हा इश्यू रिलेटिव्ह असतं. रिलेटिव्ह रिअल आहे, त्यामुळेच या रिलेटिव्हच्या आधारे असं म्हणतील, हे डाव्या बाजूला बसलेत, हे लेफ्ट साईडला बसलेत, हे राईटला बसलेत, सगळं रिलेटिव्ह आहे. म्हणजे असायला तर हवं ना स्वतः. रिलेटिव्ह नसेल तर मग स्वयंही नसेल. म्हणून जो स्वयं आहे तोच रिअलमध्ये शुद्धात्मा आहे. आणि शुद्धात्मा म्हणजे कोणी असाच नाही आहे की तो ज्ञानस्वरूप आहे, शुद्ध ज्ञान. मी हे करतो, मी असं करू शकतो, मला असं चालत नाही, कर्ताभाव असेल तर अहंकारी ज्ञान, बुद्धिज्ञान म्हटलं जाईल. आणि काय होत आहे बघायचं, जाणायचं. बुद्धिसिंग काय करतोय ते बघणं, जाणणं, ते आत्म्याचं ज्ञान आहे. आणि आत्मा तोच आत्मा आहे. आणि ही जागृती बुद्धिसिंगचे विचार, वाणी, आचरण, चित्त, बुद्धी, अहंकार, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष व्यवहारात कोणत्याही नातेसंबंधात ते प्रकट होतातच. आणि असं होणं हा डिस्चार्ज परिणाम आहे. आणि ते जाणून घेणं हे बुद्धिसिंगचं काम आहे, माझं नाही. मी शुद्धात्मा आहे. विचार वाईट येवोत किंवा चांगले येवोत, निर्णय बरोबर असो चुकीचा असो, कार्य सफल असो किंवा असफल हो, सगळं बुद्धिसिंगचं. हे जाणणारा ते माझं स्वरूप, शुद्धात्म्याचं स्वरूप. आणि पूर्व जन्मामध्ये जी बीजं पेरली होती त्याची फळं आता मिळतात जन्मापासून मृत्यूपर्यंत. आता फळात कोणताही बदल चेंज करू नाही शकत, स्टॉप नाही करू शकत, बदलू नाही शकत, बाजूला सारू नाही शकत, थांबवू नाही शकत. म्हणून आता काय करायचं आहे? बघायचं आहे, जाणायचं आहे काय होत आहे, कोण करत आहे. तर व्यवस्थित शक्ती, सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्समुळे एक एक फळ येत राहतं. आणि त्याकडे आपण बघणारे, जाणून घेणारे, ते आपलं स्वरूप, तोच शुद्धात्मा आहे. पण ही जागृती कशी राहील? तर ती 5 आज्ञांना आधारेच राहू शकेल. आज्ञाच आत्म्याच्या जागृतीचं संरक्षक कवच आहे. फाईल म्हणाला तर माया दूर होईल, समभाव राखला तर रागद्वेष सुटतील, व्यवस्थित करता अशा ज्ञानात राहाल तर करतेपणाही सुटेल. मी बुद्धिसिंग नाही, मी शुद्धात्मा आहे. म्हणजे रिलेटिव्ह आणि रिअल हे रिलेशन, किती हजारो रिलेशन्स आहेत या संसारात, ते सगळं रिलेटिव्ह आहे. माझं काही नाही. मी तर शुद्धात्मा आहे. बुद्धिसिंगचं आहे, माझं नाही आहे. मी तर शुद्धात्मा आहे. म्हणजे आत्मा झाला तर आज्ञांच्या आधारामुळेच तुम्ही आत्म्यात राहू शकाल. मी शुद्धात्म्याच्या स्वरूपात राहू शकेन का सर? राहू शकता की. 5 आज्ञा तुमच्या सेट करत राहायच्यात सगळा दिवस. कोणालाही दुःख झालं तर बुद्धिसिंगला सांगायचं, तू क्रोधामुळे इतरांना दुःख दिलंस, माफी माग. मग तुम्ही शुद्धात्मा झालात. बुद्धिसिंग वेगळे झाले. जेवायला बसलात, नाही आवडलं, बुद्धिसिंगला सांगा, बघ जे आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट कर, समभावाने फाईलचा निकाल कर. बायकोला कळूही देऊ नकोस की काय आवडलं नाही आहे, काय आवडलं आहे ते. फर्स्ट क्लास नॉर्मल थोडं जेवण जेवलास, देहाला आवश्यक तेवढं भाडं पूर्ण दिलंस. भाडं म्हणतात ना, भाड्याच्या खोलीत राहतो ना आपण, त्यावेळी भाडं द्यावं लागतं की नाही. पक्वान्न खावं लागतं असं काही नियम नाही. कधी खिचडी कढी दिली तरी पोटाला चालते.
ते उदरम भरणम आहे. आपण भक्ती करू शकू. भक्ती केली तर आपण मोक्षाच्या पुरुषार्थाला जाऊ. तेवढं शेजारी समजून खायला द्यायचं. असं असं सारा दिवस समजत राहायचं. 5 आज्ञा पाळायच्या आहेत. समजते का आता हे? हो. देवेंद्र प्रताप सिंहजी, जय सच्चिदानंद. हम्म, पूज्यश्री, हम्म. स्वआत्म्याच्या विकासासाठी आपण काय प्रयत्न करायला हवेत, ज्यामुळे आपला आत्मा शुद्ध होईल आणि त्याचा विकास होऊ शकेल? खरं तर आत्म्याचा विकास करायला नकोच आहे. आपला विकास करायला हवा. आपण अज्ञानतेमुळे देवेंद्र झालो होतो, पण आता ज्ञानामुळे आपण आत्मरूप व्हायचं आहे. आत्मा तर आपल्या जागी विकसित स्वरूपात आहे, पूर्ण नाही, केवळ नाही. ज्ञान स्वरूपात आहे. आपण अज्ञानामुळे माझं आहे, हे मी केलं आहे, हा मीच आहे, मजा येत आहे मला, विनाशी सुखांमध्ये मजा येत आहे, विनाशी गोष्टींचे आपण कर्ते होऊन गेलो होतो, विनाशी गोष्टींचे मालक बनून राहिलो होतो. ते सगळं अज्ञानतेमुळे आता आपल्यात भान आलं की मी देवेंद्र नाही, मी शुद्धात्मा आहे. आता तर ही सुरुवात आहे. पण अनंत काळापासून जी अज्ञानता होती, त्यामुळे चुकीच्या मार्गावरून म्हणजे रॉंग बिलीफमुळे उलटच चाललो होतो. आता परत यायचं आहे. हे माझं स्वरूप नाही, ही फाईल आहे. समभावाने निकाल करायचा आहे. हे मी नाही केलं, हे व्यवस्थित शक्तीने केलं आहे. मी करता नाही आहे, ज्ञाता द्रष्टा ते माझं स्वरूप आहे. असं प्रत्येक परिस्थितीत जागृत राहायचं आहे. करता भोगता हे माझं, मीच आहे माझं, अहंकार ममता करता भोगता हे सारं सुटायला हवं आणि 5 आज्ञा सेट करायचे. त्यामुळे भरलेला माल व्यवहार समता भावनेने सुटून जाईल. आत्म्याची जागृती वाढत जाईल. जागृती तोच आत्मा, मूळ आत्मा तर आपल्या जागी आहे. आपण आत्मरूप होत ॲब्सोल्यूटपर्यंत पोचलो की पूर्ण होती. समजताय आता हे? होय, होय. धन्यवाद. हां. नंदकिशोरजी, माझा प्रश्न असा आहे की दादाजींच्या अकर्म विज्ञानानुसार चेतन आणि जडतत्वाच्या एकत्र येण्याने विभाव उत्पन्न झालेले आहेत. याच्यामुळे चंदूलालचा जन्म झाला. त्याच्याबरोबर मन, बुद्धी, चित्त, अहंकार सुद्धा आलेत. आपण स्वतःला त्या चंदूसारखे मानून जन्मांतरांपासून भटकत आलोय. माझा प्रश्न असा आहे की जडशक्ती चेतन शक्तीवर कशी हावी झाली? आपण तर अनंत शक्तीवाले, शिवाय अनंत ज्ञानी असतानाही आपण स्वतःला चंदू मानून बसलो आणि जन्ममरणाच्या चक्रात अडकलो. रिलेटिव्ह शक्तीने रिअलवर कसा अधिकार मिळवला? हा अधिकार म्हणजे काय की चुकीचं काहीच नाही आहे. या संसाराचे अनुभव घेत आहेत. दारू पिण्यात सुख आहे का नाही आहे, अनुभव घेत शेवटी असा अनुभव येतो की नाही, यात काहीच मजा नाही आहे, चुकीचं आहे, सुटायला हवं. म्हणजे अनुभव पूर्ण झाल्यावर तो प्रगती करतो. आणि चोरी करण्यात मजा आहे, नाही आहे, काय करायचं ते ज्ञानही त्याला येतं. अनुभव घेतो, चोरी करतो, अनुभव घेतो, मार खातो, शेवटी सुटतो. नाही, हे पण चुकलं आपलं. शेवटी मग सेवा करतो, मग कळतं हे चांगलं आहे, यात प्रगती करूया. नीती, प्रामाणिकपणा, आधी अनिती, अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार, मजा करा, पैसे मिळतील. म्हणजे काय की आत्मा, म्हणजे बघा, एक मुलगा KGमध्ये शिकतोय, पहिलीच्या वर्गात येईल, दुसरीच्या वर्गात जाईल, नंतर PhD किंवा डॉक्टर बनेल. पण डॉक्टर का झाला? डॉक्टरची क्षमता होती, त्याच्यात मग डॉक्टर का सरळ बनवलं नाही त्याला? तर नाही, कारण आवरण जेवढी दूर होतील तेवढा डेव्हलप होत राहील. म्हणजे 12 वर्ष शिक्षण घेत राहील, नंतर 4 वर्ष कॉलेजचं शिक्षण, नंतर 3 वर्ष मेडिकल किंवा मग PhDचं शिक्षण, नंतर PhD मिळून डॉक्टर होऊन बाहेर पडेल. म्हणजे ही प्रगती आहे. फक्त अज्ञानामुळे, म्हणजे जेव्हा आपण सुटायच्या गोष्टी करतो ना, त्या कुठून बंधनांना सुरुवात झाली ते सांगायला हे सांगितलं आहे. विशेष भाव झाला आणि मी चंदू आहे हे मानलत, मी करता आहे मानलत, पण सरते शेवटी जर ही अज्ञानता संपली तर आता पुढे नवी कर्म बांधली नाही जाणार, मग मोक्ष होईल. आणि आता संसारात अज्ञानी असणं फारसं चूक नाही, कारण तो प्रगतीतला हिशोब आहे. फर्स्ट स्टँडर्डमध्ये जातो, सेकंड स्टँडर्डमध्ये येतो. तसंच कधी धर्माचे करतो, नंतर मग पुढे तो कित्येक अवतार अनुभव घेऊन मग पुढे धर्माच्याही पुढच्या गोष्टींकडे जाईल, तिसऱ्या उच्च गोष्टींकडे वळेल, अशी प्रगती करत राहील. अशी जीवमात्राची प्रगती होत मग पुनर्जन्म समजायला लागला तर खूप उच्च डेव्हलपमेंट होईल. आणि मग त्याच्याही पुढे नाही का, कोणी कधी बकऱ्याला मारून मांस खातात, कोणी असं म्हणजे हिंसा, नॉन व्हेजिटेरियन,
व्हेजिटेरियन साधं जेवतात, पण नॉन व्हेजिटेरियनची मांस खायला काहीच हरकत नसते. त्यांची डेव्हलपमेंट वेगळी होत राहते, त्यांचीही सुटका होऊन पुढची प्रगती होते. मग शेवटी लहानात लहान जीवाच्या हिंसेची जागृती येईल तेव्हा ती उच्च डेव्हलपमेंट होईल आणि मग उंच होते. तेवढी प्रगती झाल्यावर मग त्याला वाटेल की या संसारातली सारी सुख अनुभवली, पण सच्च सुख ह्यातून मिळालं नाही, सच्चा आनंद नाही मिळाला. तेव्हा वाटायला लागतं संत महंत ज्ञानींकडून आत्म्याविषयी जाणून घ्यायला हवं. सच्च सुख आत्म्यात आहे. तेवढी प्रगती होईल तेव्हाच त्याच्या हे लक्षात यायला लागेल की आत्म्याविषयी जाणून घ्यायला हवं. नाहीतर आत्म्याविषयी दुनियेला, इतर लोकांना हे ॲक्सेप्टच होत नाही, मानतही नाहीत, त्यांना गरजही भासत नाही. तेवढी डेव्हलपमेंट मग व्हायला हवी. 4थीच्या विद्यार्थ्याला PhDचा विषय कळणार नाही. तो स्वतः कॉलेजमध्ये जाईल, कॉलेजही पास करेल, नंतर PhDला येईल. तर ही डेव्हलपमेंट आहे, ती योग्य आहे. म्हणजे दुःखी वाईट म्हणजे एवढं तरी सोडून द्यायची वेळ आली आहे अज्ञानात. शेवटी दादाजींनी सांगितलं आहे की हे रॉंग बिलीफ आहे, याच्यामुळेच बंधन झालं आहे. आता 5 आज्ञा वापरा, रॉंग बिलीफ उत्पन्न होणार नाही. शुद्धात्म्याच्या जागृतीत राहिलात तर नवी कर्म बंधनं मानली नाही जाणार. शेवटी त्या अनुभवातून सगळ्या प्रकारच्या आता इच्छा नाही आहे, आता मला मोक्षाशिवाय ह्या संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नकोच आहे, ही अशी लेवल आपली येते. मग दादाजी म्हणायचे त्यांच्या भाषेत 14 लाख लेयर्स आहेत, 14 लाख लेयर्स डेव्हलपमेंटचे. त्याच्याही वरचे 50,000 लेयर्ससाठीच्या या गोष्टी ऐकून काही लोक त्यातले ते स्वीकारतील. त्यातले 50,000 10-15,000 लोक स्वीकारतील आणि थोडं ज्ञान घ्यायला लागतील. त्यातले 5,000 लोक उद्या 50,000 लेवलचे ज्ञान आत्मसात करतील आणि मुक्तीही मिळवतील. बाकी या लेयर्सचे तर थोडंसं वरच्या 50,000 5-10,000 लेयर्सचं ज्ञान आत्मरूपात करून मोक्ष पूर्ण करतील. मग आणि उरलेले चांगली गोष्ट, शांती बरोबर आहे असं म्हणून स्वीकार करतील. आणि 50,000च्या खालच्या लेयर्सवाल्यांना या ज्ञानाच्या गोष्टी समजणार सुद्धा नाहीत आणि स्वीकारही होणार नाही. म्हणजे असे 14 लाख लेयर्स आहेत. एवढ्या साऱ्या दुनियेची डेव्हलपमेंट होत 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 ते वरती येतात. म्हणजे हे जे बरोबर आहे, जे होत आहे ते करेक्ट. विचारायचे हे होते, मी चंदू आहे असं कोण मानतं? तेच अज्ञान. बघा, आत्मा तर केवळ ज्ञान स्वरूप आहे. आत्म्याचं ज्ञान हे दर्शन गुण आहे. हे बघा, सुख शक्ती सगळे गुण आहेत. गुणही इतर संयोग जुळून आल्यामुळे विशेष भाव. म्हणजे अज्ञानता शब्द तर फक्त बोलला जातो, पण ज्ञान हे विशेष ज्ञान आहे. हे पुद्गल जे होत आहे, जो डिस्चार्ज विचार वाणी वर्तन आहे, त्याला तो मीच आहे असं मानतो. बस एवढीच चूक होते. आणि जे होत आहे देहाचं हलणं चालणं बोलणं, त्याला म्हणतो मी म्हटलं, मीच काम केलं. म्हणजेच हे मी केलं आणि मी चंदू, ही अज्ञानता असणं हे मूळ कारण आहे. हा अहंकार मानतो, तो म्हणतो मी चालतोय, पण सगळ्या आधी तो अहंकार अज्ञानतेमुळे उभा राहिला आहे. अज्ञानता दूर झाली आणि ज्ञान मिळालं तर तो अहंकार स्वतः विरून जाईल. पण तो स्वतः उरेल. त्या स्वतःचा अज्ञानामुळे हे सगळं घडतं आहे. स्वतःला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा असं काही उरणारच नाही आपल्या जीवनात. मग मुक्त होऊ आपण. पण विशेष भावात जड आणि चैतन्य दोन्ही आहेत. आणि मी चैतन्य आहे. तो दुसऱ्या शक्तीनुसार जड असेलही, पण मी कसे काय विसरलो की हा मी चैतन्य नाही आहे? नाही, पण तुम्ही ज्ञान घेतलंय ना. इंजिनिअरिंगचं काय ज्ञान नाही का? वकिलीचं ज्ञान नसतं का? हे ज्ञानच आहे, पण हे ज्ञान रिलेटिव्हचं ज्ञान आहे. ते घेऊन मग पुढची प्रगती होते. चोरीचंही ज्ञान असतं, दान करण्याचंही ज्ञान आहे, सेवेचं ज्ञान आहे, भ्रष्टाचाराचं ज्ञान आहे, पण ते अज्ञान आहे. आणि नीती प्रामाणिकपणे हे ज्ञान शुभ आहे आणि ते अशुभ आहे. म्हणजे अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानाकडे येतो, अशुभ ज्ञानातून शुभ ज्ञानाकडे येतो. डेव्हलप होत जेव्हा शुद्ध ज्ञान जेव्हा मिळतं, मी तर करता नाही, मी ज्ञाताद्रष्टा आहे, मग तो मोक्षासाठी पात्र ठरायला लागतो. ही प्रगती आहे, चुकीचं काही नाही. बघा, हिरा जसा आधी दगडासारखा असतो ना, दगडच वाटतो की नाही आधी, पण त्याला नंतर पैलू पाडतात. काय म्हणतो आपण त्याला? पैलू. आपल्या मराठीमध्ये पैलू पाडणं म्हणतात ना. घासून त्याला तिकडे मशीनवर घासतात. इथे तर माणूस एकमेकांबरोबर संघर्ष करतो आणि त्यातून कधीतरी त्याला काही कळतं आणि हिरा सगळे पैलू पाडून झाले की तो हिरा विक्री लायक बनतो. मग म्हणजे एका रॉ फॉर्ममधून हिऱ्यापर्यंतचा हा त्याचा प्रवास. फाईन क्वालिटीचा डायमंड बनवणं, तसं नॅचरल वर्क इथे होतं.
कोणी अपमान केला, तूच वाईट आहेस, तूच सगळं बिघडवलंस, मी काय बिघडवलं. पण शेवटी तसं बिघडवणारा, सुधारणारा तो तर मी नाहीच, मी शुद्धात्मा आहे. म्हणजे म्हणायचा अहंकार सुटला, मग भोगवटाही सुटेल, रागद्वेष बाजूला होतील, मग आक्षेप येणंही बंद होईल. म्हणजे आपला अहंकार नष्ट व्हायलाच हा संसार आहे. आणि अहंकार म्हणजे अज्ञानता. मी केलं, चांगलं केलं तर खुश होतो, बिघडलं तर दुःखी होतो. सगळे लोक एकत्र येऊन त्याच्यावर आक्षेप घेतात, तूच बिघडवलं सगळं, आता तुला काम नाही देणार. म्हणजे हा व्यवहार आहे. आणि अहंकार व्यवहारात टक्के टोणपे खातो, मार खात राहतो, अनुभव घेत राहतो. आणि शेवटी जेव्हा त्याला कळतं की आपलं स्वरूप काय आहे, त्यामुळे मग त्याची मुक्ती होते. पूज्यश्री, मी 2013 ज्ञान घेतलं होतं. 8-9 वर्ष होऊन गेली. ज्ञान घेतल्यानंतर एकदम मला खूप एक्साइटमेंट आली. खूपच असं वाटलं की जणू खजिनाच हाती लागलाय. पण हळूहळू आता 2022 असं वाटतंय की तो उत्साह सारा संपून गेलाय. पण अकर्म विज्ञानावरचा माझा विश्वास खूप वाढलाय. माझा उत्साह कमी का झाला? नाही, हा कर्मांचा उदय कमी जास्त होत राहतो, त्यामुळे जागृती कमी जास्त वाटते. पण भरलेला माल आहे, तोही संपुष्टात आला तर पुन्हा पूर्ण जागृती यायला पण लागेल. ह्या अकर्म विज्ञानात खूप जास्त विश्वास आला, वाढला. आधीपेक्षा 8-9 वर्षांमध्ये खूप विश्वास वाढला. आणि कोणताच धर्म मला नाही असं वाटत की जो आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. पण अकर्म विज्ञानात मात्र मला असं वाटतं की यातून माणूस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. पण उत्साह सुद्धा असायला हवा ना त्याबरोबर, विश्वासाबरोबर. बघा, हा भरलेला माल आहे. उत्साह तर रिलेटिव्हचा विषय आहे. कधी कमी असेल, कधी जास्तही असेल, याला इम्पॉर्टन्स नको आहे. आपण खरं तर नंदकिशोरचा उत्साह कमी झाला हे जाणलं कुणी, तो पार्ट तुमचा आहे. उत्साह कमी झाला, आता उत्साह खूप आला, मजा आली, इमोशनल झालो किंवा नॉर्मॅलिटी, सगळं जाणणारा तो आपला पार्ट आहे, तो आपला पार्ट. आणि इफेक्ट जो होतोय तो नंदकिशोरचा आहे. काय समजताय का? जय हेही जाईल. सच्चिदानंद. हा उत्साह नाहीये, तोही पार्ट, ती अवस्था निघून जाईल काही दिवसांनी, पुन्हा नवीन येईल. म्हणजे हे कर्म पूर्ण होत आहे. हां, एक्झॅक्ट असंच आहे. जय मोहाचा सच्चिदानंद. उदय होईल, मोहाचा. तेव्हा असंच होतं, TV मूव्ही सोडतच नाही, हाही उदय असतो. नंतर खूप पश्चाताप होतो, पण आचरण सुटत नाही. हा सारा भरलेला माल आहे. एकानंतर एकाचा निकाल करत 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 रिकामा होतो. जागृती ठेवायची. नंदकिशोरला होत आहे, मला नाही, मी माझं स्वरूप आहे. जाणणारा ते माझं स्वरूप आहे. करणारा नंदकिशोरही जागृतीच संसारात नाही आहे. इथे लोक शुभला चांगलं म्हणतात, अशुभाला गुन्हेगारी म्हणतात. पण शुभ आणि अशुभ दोन्ही विनाशी आहेत. त्याच्याही पेक्षा वेगळं असं आपलं स्वरूप आहे. या जागृतीत निरंतर पण राहायचं. विश्वास सुद्धा नंदकिशोरचाच वाढलाय ना. ॲक्च्युली अशामुळे मदतच होते पॉझिटिव्ह. नंदकिशोरचा व्यवहार असेल तर आपल्याला थोडी सत्संगात मदत मिळेल असं वाटतं. निगेटिव्हिटी आली तर आपण डिस्टर्ब होतो, पण दोन्ही भावना डिस्चार्ज आहेत. आपण त्याचा समभावाने निकाल करायचा आहे. हे कर्म सुटत जाईल काय? ठीक आहे. हां. जय सच्चिदानंद.